लाईफ अनस्क्रिप्टेड. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल. तर आता वाजले आहेत सकाळचे 11 आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझा पूर्ण दिवस हर्षसोबत कसा जातो. ॲक्च्युली सकाळी तो लवकर उठला आणि हर्षच्या पप्पानेच आज त्याला आंघोळ घातली आहे. ते काम माझं वाचलेलं आहे आज आणि आज सगळं लवकर आवरलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हर्षची मस्ती कशी सुरू आहे. एक मिनटं दाखवते तुम्हाला. हा जो बास्केट आहे ना त्याच्यावरती हर्ष झोपतो आणि गाडी खेळतो. आणि ही सगळी भांडी त्यांनी म्हणजे खेळणी जी काही आहेत ना ती सगळी पसरवली आहे. काही नाही, खेळायचं माहीत नाही, फक्त अशी सगळी खेळणी वगैरे टाकायची, पसरवायची सगळीकडे आणि सगळी खेळणी अशी फेकून द्यायची. तर त्याचं हेच चालू आहे, खेळणं. आणि इथे पण मला आवडायचं गादी फोल्ड करून ठेवली आहे. आता वाजली आहे डाळ भाताचा कुकर लावलेला आहे मी. आणि ही सुद्धा आता कपडे वगैरे सगळे आवरायचे आहेत. हर्ष, इथे बघ, इथे बघ. तो बघणारच नाही. कॅमेरा ऑन केला की आम्ही लक्ष नाही देत. आम्हाला आवडत नाही कॅमेरा. फोटोसुद्धा काढताना असाच करतो. व्हिडिओ शूट करताना सुद्धा तो इग्नोर करतो. आणि आपण बसलो ना, दोघे बसलो ना मोबाईलवर बघत किंवा व्हिडिओ वगैरे असं काही काम करत असलो ना तरी तो आम्हाला मोबाईल बघूच देत नाही. तो येणार मांडीवरती आणि मग मोबाईलच घेणार, मोबाईल पाडणार, मारणार, काय त्याचं हेच चालू असतं. तो बघूच देत नाही आम्हाला. तर इथे संध्याकाळी 5:30 वाजले होते साधारण आणि खूप वारा सुटला होता आणि असं वाटत होतं पाऊस येईल आणि आलाच पाऊस. आणि इतका आला ना, इतका मुसळधार पाऊस आला ना की पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच. माझी खूप धावपळ झाली आणि त्यात लाईटसुद्धा गेली आणि हर्षला पण खाली ठेवलेलं. तर तुम्ही बघू शकता खूप वारा सुटलेला, प्रचंड वारा. सगळं पालापाचोळा घरात आलेला, धूळ वगैरे सगळी घरात आलेली, खिडकी वगैरे उघडी होती म्हणून. आणि इथे नंतर पाऊससुद्धा आला. तर आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी अचानक घडतात आणि आपली खूप धावपळ होते कधी कधी. तर आज माझ्यासोबत असंच झालं. तुमच्यासोबत मला हर्षसोबतचं रुटीन शेअर करायचं होतं की मी हर्षसोबत कसा वेळ घालवते, कसं माझा दिवस जातो. तर इथे तसं नाही झालं. इथे अचानक वातावरण बदललं आणि संध्याकाळचे 6 वाजले होते आणि पाऊस पण सुरू झाला होता आणि गरजत पण होतं. त्यामुळे काकी आहेत ना, त्यांनी सांगितलं की पाणी भरून घ्या, कारण पाऊस आला आणि लाईट गेली मग पाणी वगैरे भरता येणार नाही. लाईट कधी येते गेल्यावरती काही सांगू शकत नाही म्हणून. आणि तसंच झालं. मी पटापट पाणी भरायला घेतलं आणि हर्षला खाली कशिशने घेतलं होतं. आणि तुम्ही बघू शकता पाणी वगैरे आम्हाला भरून ठेवावं लागतात, कारण लाईट वगैरे जाते आणि इथे कसं पाणी स्टोअर करण्यासाठी टाकी नाही आहे ना वरती, म्हणून पाणी भरून ठेवायला लागतं. आणि पाणी भरता इथे मी तुमच्यासाठी पाऊस दाखवण्यासाठी पण शूट केलेला आहे. पाऊस पडतानाचा व्हिडिओ पण मी शूट केला आहे. पाणी ड्रममध्ये मी पाईप लावला होता आणि मी शूट करायला आले. हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, त्याच कारणाने मी असं केलं. आणि हर्ष खाली होता. पटकन थोडेफार क्लिप्स शूट केले आहेत मी आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि खूप छान वाटत होतं. पाऊस पडल्यामुळे कसं वातावरण जरा गार झालं होतं. खूप गरम होत होतं बरेच दिवस आणि थोडंफार आता गारवा पण जाणवत होता पाऊस पडल्याने. पण त्यानंतरसुद्धा गरम होणारच आहे. उलट जास्त गरम होतं अवकाळी पाऊस पडल्यानंतर. तर आणि लाईटसुद्धा गेलेली आहे आणि इथे पाऊस सुरू झाला आणि आमच्याकडे लाईटसुद्धा गेली. बरं झालं, पाणी झालं आणि 1 मिनटं, फक्त 1 मिनटं पण नाही, लगेच लाईट गेली. पाणी झालं आणि पाऊस तुम्हाला दाखवतो. लाईटसुद्धा गेलेली आहे आणि घरात सर्वीकडे काळोखच झालेला आहे. आणि आत्ता हर्ष खाली आहे. आता मी पटकन खाली जाते. काकींकडे त्याला ठेवलेलं आहे. पाणी झालं आहे, आता मी त्याला घेते. तर आम्ही मस्त असा पाऊस एन्जॉय केला आहे.
तर तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडला आहे की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.